जेव्हा घरात लहान बाळ असतं तेव्हा बाळासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व वस्तू आपण खरेदी करतो, ज्या जवळपास सर्वच प्लास्टिकच्या असतात. फीडिंग बॉटल्स, निपल्स, वेट वाईप्स, पॅसिफायर, डिस्पोजेबल डायपर्स, लोशन, पावडर आणि प्लास्टिकच्या खेळणी या सर्व वस्तू रोजच्या वापरात येतात आणि या सगळ्यांचा वापर संपला की आपण त्या कचऱ्यात फेकून देतो. या वस्तू लाखो वर्ष कचऱ्यात तशाच पडून राहतात. हे पडून राहिलेलं प्लास्टिक आपल्या आरोग्यावर आणि निसर्गावर भयंकर परिणाम करतंय आणि याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. आजच्या घडीला जगभरात अंदाजे 8 अब्ज मेट्रिक टन प्लास्टिक तसंच पडून आहे. तर विचार करा, येणाऱ्या पिढीसाठी हे किती भयंकर आहे. त्याचबरोबर वापरात येणारं हे प्लास्टिक बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे लाकडी खेळणी, घरगुती लोशन्स, कापडी डायपर्स अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करा. आपल्या बाळासोबत पर्यावरणाचंही रक्षण करा आणि फॉलो करा इतिपूर्णमला.